ठिकाणी आघाडीवर आहे। एमआयएमची जोरदार कामगिरी बघायला मिळते, कारण ठिकठिकाणी राज्यामध्ये त्यांनी जागा तर जिंकलेल्याच आहेत, मात्र एमआयएमने 15 जागी अमरावतीत आघाडी घेतली आहे। ओवेसींनी प्रचार सभा घेतली होती आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। 15 जागी अमरावतीमध्ये एमआयएम आघाडीवर। अमरावतीमधले ही अपडेट येते, 15 जागी एकूण एमआयएमने आघाडी घेतली। राज्यभरात ठिकठिकाणी एमआयएमने जिंकलेल्या नगरसेवकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। इकडे मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलेलं आहे। या घडीची मोठी अपडेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईमध्ये खातं उघडलंय। गेल्या काही तासांमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं होतं की अजूनही खातं उघडलं नव्हतं, पण आता तो भोपळा फुटलेला आहे। मुंबई प्रभाग क्रमांक 43 मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित रावराणे हे जिंकलेले आहेत, तर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय विनोद मिश्रा पराभूत होत आहेत। पराभवाचा धक्का बसतोय मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना। प्रभाग क्रमांक 43 वॉर्ड नंबर 43 मधनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित रावराणे जिंकत आहेत। आणि पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर अजित पवारांनी प्रचंड प्रमाणात ताकद लावलेली होती, भाजपवर थेट टीका केलेली होती। कुठलीही लढत मैत्रीपूर्ण नसते अशा पद्धतीने त्यांनी ऑल आउट एफर्ट सर्व प्रयत्न केलेले होते, मात्र काकांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत आलेल्या अजित पवारांनी पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली खरी, मात्र तिकडे भाजपचा पराभव करून सत्तेत बसण्याचं त्यांचं स्वप्न काही पूर्ण होताना दिसत नाहीये। पुणे महापालिकेतच नव्हे तर पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने एक हाती वर्चस्व गाजवत बहुमताचा आकडा गाठला। पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत काका पुतण्यांच्या राष्ट्रवादीवर भाजप भारी पडल्याचं चित्र पाहायला मिळते। पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी अजित पवारांना मोठ्या अपेक्षा होत्या, त्यांच्या पक्षाला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र तसं काही चित्र बघायला मिळत नाहीये।